नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वैजापूरपाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडलाय। या धार्मिक परंपरेचे हे 36वे वर्ष साजरे झाले असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सप्ताहाच्या दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्याची सांगता ज्ञानेश्वर माऊलींची मोठ्या उत्साहात ढोल ताशा आणि भजनाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून करण्यात आली। काल्याच्या कीर्तनाने सेवा हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांची होती। या प्रसंगी त्यांनी युवकांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, तर माणसाने समाजामध्ये कसे जगावे याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या गोड अमृतवाणीतून व्यक्त केले। यावेळी वैजापूरपाडी या गावातून जुने काही पंढरपूर अवतरल्यासारखे वाटत होते। या निमित्ताने गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन भक्तिभावाने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करत आहेत। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। पारडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्याकडे आहे, तर या निमित्ताने आपण येथील युवकांना काय संदेश देऊ शकता? रामकृष्ण हरी। वैजापूर या पुण्य पवित्र भूमीमध्ये मागच्या 36 वर्षापासून चालत असलेला हा नामचिंतन सोहळा गावातल्या तरुण युवकांना एकच संदेश देऊ इच्छितो। 36 वर्षाची परंपरा, आपल्या पूर्वजांपासून चालत असलेली ही परंपरा तुम्ही अखंड पुढे टिकून ठेवणं, निर्व्यसनी राहणं आणि परमार्थाविषयी जागरूक असणं। गावामध्ये एक 8 दिवसाच्या नामचिंतनानं एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आणि एक नामचिंतनाचा एक आगळा वेगळा महत्व आहे। प्रभू रामचंद्रांचे विचार, कृष्ण भगवंताचे विचार, साधू संतांचे विचार आपण सर्व तरुणांनी आत्मसात करावं, निर्व्यसनी राहावं। अशाच्या पवित्र काल्याच्या दिवशी मी हरिभक्त परायण काशीनाथ महाराज माने वैजापूरच्या सर्व तरुणांना असे जाहीर आवाहन करतो की आपण गावाचा आदर्श टिकून ठेवावा। गाव स्वाभिमानी आहे। गावामध्ये 2 तहसीलदार आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, PSI आहेत, डॉक्टर आहेत आणि आपल्या गावाचा असाच आदर्श आपण टिकून ठेवावा। आपल्या गावाचं नाव नांदेड जिल्ह्यात, मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये तरुणांनी आदर्श घालून देऊन कमवावं, एवढीच प्रार्थना। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।